वारीसारखा स्वर्गसुख सोहळा अनुभवण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी चालत पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात। यामध्ये तरुण देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे मराठवाडा हिंगोलीमधील गणेश आगाव हा तरुण आपल्याला माऊलींच्या दिंडीमध्ये सहभागी झालेला पाहायला मिळत आहे। तो गेली 12 वर्ष झालं आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत आहे। तर त्याच्या वारीविषयीच्या भावना काय आहेत जाणून घेऊयात। मी गणेश आगाव, आपण ऐकणार आहोत यंदा खास वारीचा कविता। वारी प्रत्येकाच्या जगण्याचा एक भाग झालेला आहे। मी तर म्हणेन या जगामध्ये जर अमर कुठली गोष्ट असेल तर ती फक्त एकच गोष्ट अमर आहे, ती म्हणजे वारी। हिरवी तुळस डोईवरी विठ्ठल विठ्ठल विनती मानस, विठ्ठल विठ्ठल विनती मानस, घाटात कणस डोलतात, घाटात कणस डोलतात, देहातून तुका उगवला। अशा अनेक कविता ज्या आहेत त्या ह्या वारीच्या आपण ऐकत आहोत या दिंडीमध्ये। खर तर वारी म्हणलं की उत्साह असतो, आनंद असतो आणि प्रत्येकाच्या मुखामध्ये फक्त एकच नाव असतं, ते म्हणजे रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली तुकाराम। पुढची कविता घेतोय वारीची। शेतावर माझ्या उभा पांडुरंग, शेतावर माझ्या उभा पांडुरंग, शिवाराचा शेला हिरवा अभंग, शिवाराचा शेला हिरवा अभंग, पुनव्याचा शेला बहरते मळा, पुनव्याचा शेला बहरते मळा, गणाईची ओवी शिवाराला। मी मूळ औंढा नागनाथ हिंगोली माझा जिल्हा आहे मराठवाड्यातला, आणि जवळपास 11-12 वर्षापासून ही वारी मी करतोय आणि खूप आनंद होतो या वारीमध्ये। ही सगळी जी वारकरी मंडळी आहे ती एकमेकांना भेटत असते, एकमेकांना आपलं सुखदुःख सांगत असते आणि हा भक्तीचा कळप आहे जो पंढरपुराकडे निघालेला आहे। आपण पाहिलं तर गणेश हा मूळचा मराठवाड्याकडचा आहे आणि तो वयाच्या 12 वर्षापासून वारी करत आहे। तो स्वतः कविता देखील तयार करतो। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।